नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव केवल लहरिया. आपला पाचवा पाठ आजचा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ते समानार्थी शब्द तुमच्या स्टेट लेवलच्या MPSCच्या एक्झामसाठी आणि लगेचच MPSCची नोटिफिकेशन आलेली आहे. तर अभ्यास तर तुम्हाला करावाच लागणार आहे चांगला. तर चला चालू करूया. आपण इथं घेतलेलं आहे खूप सारे आपण समानार्थी शब्द घेणार आहे, म्हणजे जेवढे असतील तेवढे आणि त्यापैकीच एक शब्द तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे 100%. चला तर वेळ वाया न घालवता आपण चालू करूया. आपण 4 पाठाच्या अगोदर घेतलेला हा पाचवा पाठ. आपण असेच कंटिन्यू पाठ घेत राहू जेव्हापर्यंत पूर्णच्या पूर्ण समानार्थी शब्द संपून जाते नाही तेव्हापर्यंत. चला ठीक आहे, तर वेळ वाया न घालवता चालू करा. गहाळ म्हणजे नष्ट. गहाळ होणे आपण म्हणतो ना, गहाळ झाला पा. गहाळ होणे म्हणजे नष्ट होणे किंवा हरवलेला. गाळीव. गाळीव म्हणजे उत्कृष्ट, चांगले किंवा निवडक. म्हणजे आता निवडून तर आपण चांगले किंवा उत्कृष्टच काढणं की नाही. गाळणे आपण म्हणतो ना, गाडून गाडून आंबे घेतो बा तुम्ही. हां. गिड्डा आपण म्हणतो ना, का गिड्डा आहे हा, म्हणजे ठेंगणा, बुटका किंवा खुजा. ठेंगणा, बुटका किंवा खुजा. गिरी. गिरी म्हणजे पर्वत. डोंगर. अचल, नग, अद्री, शैल. पर्वत, डोंगर, अचल, नग, अद्री, शैल. गीत. गीत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे गाणे, आणि मराठीत शुद्ध मराठीत त्याला म्हणतात पद. गुच्छ. गुच्छ म्हणजे फुलांचा जसा गुच्छ देतो, म्हणजे 10-15 फुलं एका ठिकाणी, म्हणजे गोंडा करतो. घोस. झुपका, गेंद, झुडी किंवा तुरा. गुच्छ. गुंग. एखाद्या गोष्टीत गुंग असणे म्हणजे मग्न असणे, मशगूल राहणे, त्यात गर्द त्यातच राहणे, त्यात तल्लीन होऊन जाणं, थक्क होऊन जाणं त्यात. म्हणजे स्तंभित म्हणजे स्तंभासारखं कठीण होऊन जाणं त्या एखाद्या गोष्टीत. गुद्दा. गुद्दा म्हणजे बुक्की. आपलं गुद्दा म्हणतो ना एक पाटीत, गुद्दा दिनबा. गुद्दा म्हणजे ठोसा, बुक्की किंवा मुष्टीप्रहार. गुंगी. गुंगी म्हणजे आपण म्हणतो बरेच वेळा की मला गुंगी आलेली आहे बा, म्हणजे सुस्ती आहे किंवा धुंदी आहे किंवा झापड आहे किंवा झोप आलेली आहे. गुचकी म्हणजे उचकी किंवा गटांगळी. गळ्यात जी येते ना ती गटांगळी. हां. गुपित. गुपित म्हणजे गुढ, गौप्य, गुह्य, मर्म किंवा वर्म. गुपित म्हणजे गुढ, गौप्य, गुह, मर्म किंवा वर्म. गुरु. शिक्षक, आचार्य, अध्यापक, पंतोजी. गुरु म्हणजे शिक्षक, आचार्य, अध्यापक, पंतोजी किंवा मास्तर किंवा गुरुजी. गुलामगिरी. गुलामगिरी म्हणजे दास्य, परवशता, पराधीनता, पारतंत्र्य. गुलामगिरी म्हणजे दास्य, परवशता, पराधीनता किंवा पारतंत्र्य. गृह म्हणजे रहस्य, गुपित, बिंग, गुप्त, गुड, पच्छत्र, प्रच्छत्र. गृह. घर, सदन, भवन, भुवन, निकेत, निकेतन, आयतन म्हणजे जागा व्यापलेला. निलय म्हणजे गेह. घर, सदन, भवन, भुवन, निकेल, निकेतन, आयतन, निलय किंवा गेह. गृहस्थ म्हणजे त्या घरात राहणारा गृहस्थ श्री किंवा कुटुंब वत्सल म्हणजे कुटुंबात बांधल्या गेलेला. गृहकलह. गृहकलह म्हणजे भाऊबंदकी, यादवी, अंतःकरण. यानंतर आहे गोंडस. गोंडस म्हणजे सुंदर, सुरेख किंवा गोजीवन. आपण म्हणतो ना एखादं बाळ असलं तर किती गोंडस आहे बा, म्हणजे सुंदर आहे, किती सुरेख आहे किंवा किती तो गोजीरवाण आहे. गोतावळ. गोतावळ म्हणजे गोत्र, लोकांचं 4-5 लोकांचं गोत्र असते, ते सगळे सोयरे, संबंधी किंवा भाऊबंद. गौर. गौर म्हणजे गोरा किंवा शुभ्र. गौर म्हणजे गोरा किंवा शुभ्र. त्यानंतर आहे गोषवारा म्हणजे सारांश. एखादी खूप मोठी कथा असताना त्याचा थोडक्यात सारांश सांगणे म्हणजे गोषवारा सांगणे. संक्षेप किंवा तात्पर्य काय बा एवढ्या मोठ्या कथेचं. ग्रामस्थ म्हणजे गावकरी किंवा ग्रामवासी. ग्लानी. ग्लानी म्हणजे मूर्छा तथा घेरी. आता घवरून सुरू करणार आहोत आपण. सगळ्यात पहिले घट. घट म्हणजे आपण म्हणतो ना घरात घट बसले बा, म्हणजे घडा मांडतो त्याच्यासाठी, त्याला घागर म्हणतात. तूट किंवा नुकसान. घट होणे म्हणजे माझ्या व्यवसायात मला घट झाली, म्हणजे तूट होणे किंवा नुकसान होणे किंवा घस होणे किंवा खोट म्हणजे चोट बसणे एखादी. खोट होणे म्हणजे कोणाला उबाळणे, त्याला म्हणतात खोट. घटस्फोट म्हणजे आता एखाद्या मुलीसोबत नवऱ्याचा पटत नाही तर काडीमोड किंवा लग्न विच्छेद. तलाक म्हणतो ना आपण, मला मुझे तलाक चाहिए बा, डायव्हर्स. घनघोर. घनघोर मोठं जंगल आहे म्हणजे निबिड आहे किंवा
तुंबड आहे किंवा भयंकर आहे. तुंबड पिक्चर घनघोर डेंजर आहे की नाही, तुंबड. घनदाट म्हणजे एकदम गर्द, गहन किंवा निबिड. घमंडखोर तर माहिती असेल सगळ्यांना. घमंडी कशी असतात घमंडी लोक? आढ्यतेखोर किंवा बढाईखोर किंवा गर्विष्ठ असतात खूप जास्त, किंवा अभिमानी असतात, अहंकारी असतात, चढेल म्हणजे अंगावर चढतात दुसऱ्याच्या, मगरूर असतात, यांना म्हणतो घमंडखोर. त्यानंतर आहे घर म्हणजे गृह, निवास, सदन, गेह, आलय किंवा धाम. गृह, निवास, सदन, गेह, आलय किंवा धाम. त्यालाच म्हणतात निलय, आगार, निकेतन, भवन, हवेली, बंगला किंवा वास्तू. त्यानंतर आहे घस म्हणजे तूट, खोट, बुड, नुकसान, तोटा आणि घाटा. तूट, बुड, नुकसान, तोटा आणि घाटा. त्यानंतर आहे घसारा म्हणजे झीज होणे, तूट होणे किंवा घट होणे. झीज होणे, तूट होणे किंवा घट होणे याला म्हणतात घसारा. त्यानंतर घाई. आता एखाद्या माणसाला, बाईला खूपच घाई असते, कोणाला म्हणजे माणसांना असते, पोरांना एखाद्या पोरीला भेटायची घाई, म्हणजे त्वरा करते, तो जल्दी, धांदल करते, तातडी करते, शीघ्रता करते, याला म्हणतात घाई. घर्म म्हणजे घाम किंवा स्वेद. घड म्हणजे भेग, खाचन, ओहळ, लवण किंवा गुन्हा. भेग, खाचन, ओहळ, लवण किंवा गुन्हा. घामलेले म्हणजे धांदल. घाम कधी येते म्हणजे खूप जास्त मेहनत केली, घाई केली तर धांदल, दगदग होणे, तारांबळ होणे, उद्व्याप होणे किंवा गोंधळ होणे किंवा घोटाळा होणे. घायकुतेपणा म्हणजे एखादा पोट्ट कसं पोरील भेटायसाठी घायकुतेपणा करते, आपण म्हणतो ना कावरी गाय काटे खाय, तसं उतावळेपणा किंवा अधीरता. घाव म्हणजे एक आपल्या भाषेत असते चाकू, असा घाव, असा डेंजर चाकू म्हणजे असते घाव. आणि त्या चाकूनं काय करतात, वध करते किंवा ठार मारतात, उच्छेद, संहार, प्रहार, मारा करतात, घाव देतात किंवा तडाखा देतात. म्हणजे ज्या गोष्टींना घाव पडते त्याला म्हणतो आपण घाव. घुमा म्हणजे काय होते, मुखस्तंभ, अभोल, मुखजड, दुर्मुख, अबोल, मुखर, दुर्बळ. त्यानंतर घोड्यालाच काय म्हणतात, ध्येय, वारू, अश्व, तुरंगम किंवा वाजी. हय, वारू, अश्व, तुरंगम किंवा वाजी. त्यानंतर आहे घोर म्हणजे काय, घोर केला बाया पोरानं, म्हणजे एखादी पोरगी पडून गेली, तिच्या घरच्या काय घोर केला बाया पोरीनं. घोर म्हणजे त्या घरच्या तिची काळजी होते, चिंता, फिकीर, विवंचना किंवा घनदाट किंवा निर्भीड किंवा तुंबड. म्हणजे घोर त्या घरच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर घोष म्हणजे गर्जना किंवा गजर, जय जय घोष करणे, गर्जना, गजर करणे. घोंगडी म्हणजे कांबळे किंवा घोंगडे. शेतात पूर्वीच्या काळी रेनकोट नसतात तर लोक काय करत होते, असा माणूस आहे तर त्याच्या अंगावर अशी त्रिकोणी पिशवी घालत होते, त्याला म्हणत होते घोंगडी. म्हणजे कापूस वेचताना वगैरे ते घालत होते घोंगडी. घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, कर्णेंद्रिय कान आणि धानेंद्रिय म्हणजे तुमचं 6 सेन्स. असं घ्राणेंद्रिय म्हणजे सगळे सेन्स होतात. चंगळ म्हणजे चेंगळ करतो ना आपण, चेंगळ, वैफल्य, रेलचेल करतात, लयलूट करतात, त्याले मार, त्याचं खेच किंवा समृद्धी, चैन किंवा मजा येणे, त्याला म्हणतात चंगळ करणे. आपण बरेच वेळा म्हणताना पाहिलं असं तुम्ही, काय चंगळ करू लावे, तो आला चंगळ हा. त्यानंतर चंचल म्हणजे एकदम उतावळी पोरगा असते, अस्थिर असते, विचलित असते, लहरी असते किंवा शाश्वत असते. अस्थिर, विचलित, लहरी किंवा शाश्वत. त्यानंतर आहे चंद्र. आता चंद्राचे खूप सारे नाव बरेच वेळा आपण घेतलेले आहेत. इंदू, चंद्रमा, चांद, कलानिधी, कलाधर, चांदोबा, कॅटरीना म्हणजे चेहरा तिचा चांदसारखाच आहे की नाही, म्हणून आलं ते तोंडात कधी कधी. चला, निशानाथ, राकेश, विध, शशी, सुधांशू, शशांक, सोम, निशिकांत, रजनीकांत कुठून आला बे चंद्र, हे घोडा रे, नाही रे बा, आहे ना खोडसा, नाही तर खरंच. म्हणजे रजनीकांत काळा आहे म्हणून मला वाटलं नसन, पण रजनीकांत एक चंद्राचं नाव आहे. कुमुदनाथ, सुधाकर, विभाकर. तुम्हाला माहिती आहे का, चंद्रावरून रजनीकांत नाव नाही पडलं, रजनीकांतले पाहून चंद्रच नाव पडलं. ठीक आहे. त्यानंतर चंद्रिका म्हणजे ज्योत्स्ना, चांदणे, कौमुदी, चंद्रप्रकाश. चंद्रिका म्हणजे ज्योत्स्ना, चांदणे, कौमुदी, चंद्रप्रकाश.
चकना म्हणजे तुमचावाला तो चकना नाही आहे, हा वेगळा चकना. म्हणजे काना किंवा तिरळ. चकना म्हणजे काना किंवा तिरळ. दिवाळीत खातो ना आपण उचापाती तिरळ किरळ किरळ, ते किरळ. चक्रम. चक्रम म्हणजे तरेवाईक किंवा विलक्षण. तरेवाईक किंवा विलक्षण. चक्रवर्तीन. आपण म्हणतो ना चक्रवर्ती म्हणजे छत्रपती, सम्राट किंवा राजाधिराज, सगळ्या राजांचा राजा, त्याला काय म्हणतात चक्रवर्ती. पहिल्याच्या काळात काय होते, चक्रवर्तींची एक डिग्री राहत होती. डिग्री म्हणजे एक पदवी. ते घ्यायसाठी राजा काय करत होता, अश्वमेघचं युद्ध करत होता. कोणाचं, अश्वमेघचं यज्ञ. आणि त्यात एक घोडा सोडत होते ते. आता तो घोडा ज्या ज्या राज्यातून जाईल ते राजा असं समजत होते की आपण या राजाला राजा मानून घेतलं. आणि ज्याला वाटत असेल की नाही मग तो घोडा अडवत होता आणि ते दोन राजा युद्ध करत होते. याला म्हणत होते अश्वमेघचं युद्ध. आणि त्या युद्धानंतर अश्वमेघचं यज्ञ, त्याच्यानंतर बनत होता तो चक्रवर्ती सम्राट. चपखल. चपखल म्हणजे नीट, तंतोतंत, बरोबर, ठणठणीत, नेमका आणि साजेसा, याला म्हणतात चपखल. चपराक. एखाद्याला आपण चपराक देतो ना, चपाचप कानपट्ट्या, त्याला म्हणतात थप्पड किंवा चापड मारणे. चमत्कारिक. विलक्षण म्हणजे खूप विलक्षण, अद्भुत, अजब, आश्चर्यजनक. चमत्कार म्हणजे काय, जिथं तुम्ही असं वाटन तुम्हाला अरे बाप क्या हो गया. त्यानंतर आहे चर. चर म्हणजे जंगल, हलता, चलनक्षम. चर. चर म्हणतो ना आपण, गाई बैली चरतात, तर कुठं जंगल, हलता किंवा चलनक्षम. चरण. हे चरण आहेत, चरण नाही आहेत. चरण आपण म्हणतो ना चरण स्पर्श, ते वाले चरण स्पर्श म्हणजे पाय किंवा पाद. पाय किंवा पाद. चरितार्थ. चरितार्थ म्हणजे कुठंतरी चरायला जाते, म्हणजे उपजीविकेचं साधन, उदरनिर्वाह साधन, योगक्षेम असणे. ठीक आहे. चर्चा. एखाद्या गोष्टीची चर्चा करणे, भांडणं करणे, वादविवाद, उहापोह, विचारविमर्श, विचारमंथन किंवा बोलणी. त्यानंतर आहे चालाक. चलाक. आता चालाक म्हणजे चालाक म्हणजे चाणाक्ष, धूर्त, चुणचुणीत, तरतरीत किंवा चपळ, याला म्हणतात चालाक. आता चहाडी. चहाडी म्हणजे चहा, म्हणजे कॅन्टीनवर चहाडी जे लोक असतात ना, चहाच्या कॅन्टीनवर रिकामचोट बसलेले लोक, ते काय करतात, लावालावी, चुगल्या, कुटाळी आणि टवाळके बसलेले असतात, म्हणून चहावाले लोकांना टपरीवरच्या चहाडी म्हणतात. अबे खरंच नाही म्हणत बरं, असं मी लक्षात ठेवायसाठी सांगत असतो. आणि या मेथडनंच तुमच्या लक्षात राहणार आहे भाऊ. मग ही मेथड तुम्हाला शिकणं खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे चळ. चळ म्हणजे बुद्धिभ्रंश खूळ. बुद्धिभ्रंश खूळ. त्यानंतर चांगला. चांगला म्हणजे भल्ला, योग्य, छान, सुंदर, सुरेख, उत्तम, उत्कृष्ट, झक, फक्कड, चोख, मस्त. म्हणजे सरळ सरळ एखाद्या चांगल्या पोरीला जसा नवरा पाहिजे तो, म्हणजे चांगल्या पोरीला जसा नवरा पाहिजे तो, तिला कसा पाहिजे, भला माणूस पाहिजे, योग्य पाहिजे, छान, सुंदर, सुरेख, उत्तम, उत्कृष्ट, झक, पकड, चोख आणि मस्त असे पोरं पाहिजे. आणि असे आपण हवं नाही. मग कसं. चांडाळ. असे आपण चांडाळ म्हणजे नीच, नतद्रष्ट आणि अधम. पोरींले पाहिजे असं, भेटते असं. म्हणजे ॲक्च्युली समजलं असं तुम्हाला, मेन असते ना, म्हणजे पोरींले अशी पर्सनॅलिटी पाहिजे, अशी अशी अशी, असा पोरगा पाहिजे. आणि आपण कसे हो, असं एवढं मोठं पोट, असे माणसं आपण, कैसा चलेगा. चाकर. चाकर आता सगळ्यांना माहीत आहे, चाकरी करणे, नोकरी करणं. नोकर चाकर म्हणतो ना आपण, नोकर, सेवक, कर्मचारी, दास, पाईक, किंकर किंवा परिचारक, याला काय म्हणतात, चाकर. म्हणजे नोकरी चाकरी करतात ते त्यानंतर चाचणी घेणे कोणाची तरी, म्हणजे कोणाची तरी परीक्षा घेणे, कोणाची पारख करणे किंवा तपासणी करणे. जसे मुलींचे आईवडील करतात लग्न करताना. मुलींचे आईवडील काय करतात, मुलाशी लग्न करताना चाचणी करतात, परीक्षा, पारख, तपासणी करतात. चारुगात्री. चारुगात्री म्हणजे चारुवर्ण किंवा रूपवती. चारुवर्ण किंवा रूपवती. चालढकल. चालढकल म्हणजे एखादं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही कशी त्याला ढकलाढकली करता, हा उद्या पाहू, परवा पाहू, तेरवा पाहू, त्याला म्हणतात चालढकल. म्हणजे दिरंगाई, टंगळमंगळ, टाळाटाळ किंवा हैगय. दिरंगाई, टंगळमंगळ, टाळाटाळ किंवा हैगय. त्यानंतर आहे चातुर्य. त्यानंतर काय, चातुर्य म्हणजे चतुराई, चतुरता, चाणाक्षपणा, हुशारी, करामती, युक्ती, याला म्हणतात चातुर्य. त्यानंतर चिंता, काळजी, विवंचना, हुरहुर, घोर, फिकीर, हे आपण पाहिलेलं आहे. चिंतन. एखाद्या साहेबांचं नाही,
महाराजांचं म्हणा, लोक कसे मनन ध्यान चिंतन ध्यास करतात, ते झालं चिंतन. चिकाटी जशी तुमच्यात पाहिजे होती, म्हणजे नेट धडाडी सोशिकपणा निग्रह, एकाच गोष्टीची चिकाटी, अभ्यासाची म्हणजे अभ्यासाची, त्याला म्हणतात चिकाटी. चिकित्सा ज्याची तुम्हाला गरज आहे, तुमच्यासारख्या पोट्टेला, म्हणजे मला हे आहे बा, मी काही नवीन नाही आहे बा, माझा काही जास्त एज आहे नाही, 50-55 वर्ष, मी लहानच आहे, मला या सगळ्या गोष्टीची गरज आहे. पण लहान आहे म्हणजे मी आता म्हणजे सेटल आहे पूर्ण, असे ओव्हरऑल गोष्ट आहे. सगळ्या म्हणजे आपले क्लासेस आहेत, सगळं आहे, 1-2 परीक्षा आपण पास झालेलो आहे, काय टेन्शन नाही आहे, जॉब गिब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पैसा गिसा सब आहे. पण जास्त मोठा आहे नाही मी, असं तुम्ही चालू नका, म्हणजे या गोष्टी माझ्यावरही लागू होतात. चिकित्सा म्हणजे रोग परीक्षा, रोग निदान, सूक्ष्मशोध, वितर्क. आता तुम्ही म्हणतात रोग कोणता आहे, सगळ्यांना प्रेमरोग आहे, तुम्हाला प्रेमरोग ज्याची दवा नाही आहे. चिरंजीव, आता असतील तुमच्यापैकी काही, ठीक आहे, त्यांना नसन. चिरंजीव म्हणजे चिरायू, दीर्घायुषी, अमर, शाश्वत किंवा चिरंजीवी. अबे घरचा एखादा नवीन पोरगा, मुलगा, सूत, पुत्र, त्याला म्हणतात चिरंजीव. चित्तवेधक म्हणजे एखादी पोरगी कशी चित्तवेधक असते किंवा तिच्याचकडे लक्ष जाते, म्हणजे 10 पोरी उभ्या असल्या तरी लक्ष जाते तिच्याकडे, एकदम देखणी असते ना, तिला म्हणतात चित्तवेधक. म्हणजे आकर्षक असते, मनोवेधक असते, दिल खेचलं जाते तिच्याकडे, किंवा हृदयंगम असते. चिरायू म्हणजे दीर्घायू किंवा दीर्घायुषी. चिड एखाद्या गोष्टीची चिड येते, आणि याच मुलीच्या बाजूला एखादी बदमाश पोरगी असली की ते सगळ्यांचे भांडणाला होते, तिला पाहून कसं होते, सगळ्यांना चिड येते, तिटकार होते, भीट येते. चुगली म्हणजे चहाडी, लावालावी किंवा चुगल्या करणं. बाया करतात आजूबाजूच्या घरात, हिनं हे खाल्लं, तिचा नवरा तिला भेटायला गेलता, याला म्हणतात चुगल्या करणं, चहाडी, लावालावी किंवा चुरस म्हणजे स्पर्धा, एखाद्याशी ईर्ष्या होणे, चढाओढ करणे किंवा अहमहमिका. त्यानंतर आहे चूर्ण म्हणजे पेट सपा तो मूळ सपा असं आला आहे. ते चूर्ण म्हणजे पावडर, एखादी भुकटी, चुरा, पूड, बुकणी, फक्की किंवा भुगा, याला म्हणतात चूर्ण. बरेच लोक घेत असतात पोट साफायसाठी. चूर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये चूर होतात ना, पोरं मुलींच्या मागं म्हणा कोणत्या तरी गोष्टीत मग्न होतात, गुंग होतात, तल्लीन किंवा दंग राहून होतात, त्याला म्हणतात चूर होणे. यानंतर चेहरा या चांद खिलायवाला, चर्या, मुद्रा, तोंडवाळा, रूप, याला म्हणतात चर्या, मुद्रा, तोंडवाळा, रूप. चेपणे म्हणजे एखाद्याला चेपून टाकणं, कानपट्ट्या घेणं, दाबणे किंवा पिंकणे, याला म्हणतात चेपणे. आपण म्हणतो ना मी चेपलं त्याला. चेतना जगण्याची नवीन चेतना, जीवनशैली किंवा जीवनशक्ती किंवा चैतन्य. त्यानंतर आहे चेष्टा म्हणजे कोणाची तरी थट्टा करणं, मस्करी करणं, याला म्हणतात चेष्टा. चोख म्हणजे शुद्ध, सडेतोड, प्रामाणिक आणि निष्कलंक. त्यानंतर आहे चोर म्हणजे डाकू, चोरटा, जॉबने लागला तर जे कामं करायला लागतील ते डाकू, चोरटा, भामटा, दरोडेखोर, ठग, तस्कऱ्या करतात ते, शरविलक, लुच्चा, लफंगा, उचलल्या, खिसे कापू, चौर्य, अपहार. जर जॉबने लागला तर याच्यापैकी एक नाव भेटते आपल्याला, एकदम मस्त. त्यानंतर आहे चौफळा म्हणजे चारी साईडने सारखा, चौरंग, चौपाळा किंवा चौकट, त्याला म्हणतात चौफळा. च्यूत म्हणजे भ्रष्ट झालेला, गडीत किंवा पदच्यूत. जाऊ दे बघ. छ म्हणजे छंद, छवरून छंद म्हणजे ध्यास, एखाद्या गोष्टीचा नाद असणे, आवड असणे, व्यसन असणे किंवा सोस असणे, त्याला म्हणतात छंद. छकडा म्हणजे ते असतात ना 3 चक्कीवाला छकडा, त्याच्यावर सिमेंटचे पोते किती आणतात. पायटांगी, रेडू, एक्का किंवा रकेला, असं त्याला म्हणतात. रकेला, एक्का, रेडू, पायटांगी. छच्चोर म्हणजे छाकटा, हलकट, बदफैली, चैनबाज. छचोर. छब म्हणजे छबी, कशी आपण म्हणतो ना एखाद्याची छबी चांगली आहे म्हणजे त्याचा आकार, ठेवण, आकृती, घडण, रूप हे एकदम चांगलं आहे. छात्र म्हणजे तुम्ही, शिष्य किंवा विद्यार्थी. छाप म्हणजे एखाद्या गोष्टीचा ठसा, शिक्का किंवा मुद्रा असणे. छिद्र, भोक, बोळ
छेद, वेज, न्यून, त्रुटी किंवा दोष असणे त्याला म्हणतो छिद्र असणे. दानछुकी म्हणजे छानछुकी म्हणजे दिमाग, डामडोल, नटवेपणा, छैलछबोला. छित्तू म्हणजे फजिती, हुरदो, हेटाळणे, कचरा करणं. ओव्हरऑल भाषेत काय करणं? कचरा. जंगम म्हणजे चल हलणारे. त्यानंतर जंतू म्हणजे कृमी, जंत, जीव, क्रीडा, कीटक किंवा प्राणी. हे घ्या, आली कोरोनाची गाडी, दिवस रात्र घुमत राहते गाड्या. थांबा 2 मिनिटं. चला, दूर गेली ती गाडी. आता आपण चालू करू. त्यानंतर आहे जग म्हणजे जगत, विश्व, भूलोक, भुवन, दुनिया, मृत्यूलोक, सृष्टी किंवा पृथ्वी याला म्हणतात पण जग. पूर्ण सारं जग आलं पृथ्वीच्या आजूबाजूच्या. जगात काय काय? जठर म्हणजे पाठ किंवा उदर. त्यानंतर आहे जनक जननी म्हणजे आई होते, आणि जनक म्हणजे पिता, बाप किंवा वडील किंवा बाबा, कोणी बाबा म्हणते किंवा कोणी फादर म्हणते, फादर्स. जब्बर एखादी गोष्ट कशी जब्बर असते म्हणजे अतिशय असते, जंगी, अवाढव्य असते. त्यानंतर जन्म म्हणजे एखाद्यानं जन्म घेतला तर प्रसव होलं त्या बाईचं, समजा प्रसव झालं, उत्पत्ती, संभव झालं, पैदास झाली त्या पोट्याची, जनन झालं. जमा म्हणजे आय, प्राप्ती किंवा मिळकत. आपले किती पैसे जमा आहेत, आय किती आहे, प्राप्ती किती आहे आणि मिळकत किती आहे. जरा वार्धक्य म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण, जर्जर, वयस्क, तिळमाग, किंचित, थोडा, अमळसा. हे पहा, जराचे 2 आहेत, एक तिळमळ, किंचित, थोडा, अमळसा हे. आणि जरा म्हणजे वार्धक्य, वृद्धत्व, म्हातारपण म्हणजे बुढापणही होते, जर्जर आणि वयस्क या सगळ्या गोष्टी होतात. आणि जरा महकताही आहे. त्यानंतर आहे जल पाणी, उदक, तोय, अंबू, नीर. त्यानंतर आहे जमीन म्हणजे भूमी, भुई, धरती, धरणी, धरित्री, पृथ्वी किंवा शेत ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? जमीन. त्यानंतर जलालुद्दीन होते ना, जलालुद्दीन म्हणजे जालिम होतात. एक तर जलालुद्दीन होता राजा, जलालुद्दीन खिलजी. जालिम राजा, उग्र, तीव्र, कडक आणि जहाल एकदम, याला म्हणतात जलाल. जहाज सगळ्यांना माहिती आहे, तारू, गलबत किंवा जलियान. जागृत एखाद्याला जागृत करून देणं म्हणजे सावध करणं, म्हणजे सजग करणं त्याला, की बाबू त्यावर आक्रमण होणार आहे, तू या पोरीच्या नादी लागू नको. जागा करून देणं त्याला, जागरूक करणं, सावधान करणं, तत्पर, दक्ष राह, सचेत राह, सतर्क रहो, सावधान रहे, सतर्क रहे, जाग किंवा खबरदार, त्याला म्हणतात जागृत करणं. जागाचे 2 पडतात, एक तर स्थान किंवा ठिकाण, तुम्हारे पास किती जगह आहे असं म्हणतो ना आपण, किंवा जागृत करणं किंवा सावध करणं, असे 2 अर्थ. जागा करणे. जाच म्हणजे गांजणूक किंवा छळ किंवा छळणूक किंवा छळबाद. जाच म्हणजे गांजणूक, छळणूक किंवा छळबाद. जादू म्हणजे इंद्रजाल. म्हणजे काय होतं? इंद्रचा जाल किंवा मंत्रटोना किंवा गुप्तविद्या, जादूटोना म्हणतो ना आपण, तो वाली जादू. जाड्य म्हणजे जडत्व, सुरत्ती, मंदपणा किंवा स्थूल. जडव, सुरत्ती, मंदपणा किंवा स्थूल. जाज्वल्य म्हणजे प्रखर, तेजस्वी, तेजपुंज, लखलखीत, चमकदार, तिखट, जालिम, उग्र. प्रखर, तेजस्वी, तेजपुंज, लखलखीत, चमकदार, तिखट, जलीय किंवा उग्र. त्यानंतर जात म्हणजे वर्ण, वर्ग किंवा समास. तर्रा, प्रकार किंवा कोणाला जातीचा दर्जा दिला जातो ना, म्हणजे तर्रा, प्रकार किंवा दर्जा. त्यानंतर आहे जानकी म्हणजे सीता, मैथिली, भूमिकन्या किंवा वैदेही, हे सगळे नावं सीतेची आहेत. सीता रामायणातली सीता, ते भूमीत सापडली होती, जमिनीत, म्हणून तिला भूमिकन्या, वैदी, मैथिली किंवा सीता म्हणतात. जिराईत म्हणजे कोरडवाहू किंवा बंजर जमीन. जिराईत जमिनी म्हणतो ना आपण, कोरडवाहू किंवा बंजर. जिथं पाणी आहे तिथं बगायती,
बगायती, जिथं पाणी तिथं बगायती, जिथं पाणी नाही तिथं जिरायती, जिरायत जमीन. त्यानंतर आहे जीवन. जीवन म्हणजे आयुष्य, जीवित किंवा जगणे, आयुष्य, जीवित किंवा जगणे. जुजबी. जुजबी म्हणजे हंगामी, तात्पुरता, अस्थायी, हंगामी, तात्पुरता किंवा अस्थायी. जुना. जुना म्हणजे पुराणा, जीर्ण, प्राचीन, पुरातन, पडीक किंवा जून. पुराणा, जीर्ण, प्राचीन, पुरातन, पडीक किंवा जुना. जेवण. जेवण म्हणजे अन्न ग्रहण करणे, भोजन करणे, आहार करणे. त्यानंतर आहे जोडपे. जोडपे असते ना, लग्नाचे दोघं जण म्हणजे जोडा, दंपती, युगल, द्वय, दुक्कल, युग्म, या सगळ्यांना काय म्हणतात जोडपे. त्यानंतर आहे जेणू. जेणू म्हणजे वडील, थोर, मोठा, थोरला. वडील, थोर, मोठा, थोरला. वडील, थोर, मोठा, थोरला. ज्वाला. ज्वाला म्हणजे ज्योत, अग्नी, शिखा. ज्योत, अग्नी, शिखा. त्यानंतर जिव्हा. जिव्हा म्हणजे जीभ, रसनेंद्रिय, रसना. जिव्हा, जीभ, रसनेंद्रिय, रसना. अबे जिव्हा म्हणजे रसना पेत नाही का तुम्ही उन्हाळ्याचा रसना, हां तो वाला रसना. त्यानंतर जाहीर. एखादी गोष्ट जाहीर करतात बा की आजपासून ही आपली गर्लफ्रेंड, ही आपली पोरगी, म्हणजे तिला प्रसिद्ध करतात, प्रकट करतात किंवा सर्वश्रुत करतात, त्याला म्हणतात जग जाहीर करणं किंवा जाहीर करणं. जुगुप्सा. जुगुप्सा म्हणजे कोणाची निंदा करणं, निर्भरस्थना करणं, किळस करणं, निंदा करणं, म्हणजे आवडलं नाही समोरचा व्यक्ती सरळचं. ज्योतिष्य. एखाद्याचं भविष्य, जातक किंवा कुंडली सांग, त्याला म्हणतात ज्योतिष्य. जोम. जोमाने आपण म्हणतो ना, जोमाने नाचला बा असा, तसं म्हणजे उत्साह, आवेश, दम, ताकदनं नाचला बा, अवसान, जोरबळ. तसं मित्राचं लग्न असलं तर कसं जोमानं नाचतात, नागिन डान्स करतात. पाय रे भाऊ, मित्राच्या लग्नात जर नागिन डान्स केला तर तुमचं लग्न होत नाही, 100% मी लिहून देतो. मित्राच्या किंवा तुमच्या कास्टच्या एखाद्या लग्नात नागिन डान्स करा आणि तुमचं लग्न झालं त्याच्यानंतर तर शरत. त्यानंतर आहे ज्वल्प. अरे मग मित्रांना केलेलं आहे, त्याचं लग्न नाही उरलं, आतापर्यंत 35 वर्षात झाला तो, फक्त 2दा त्यानं नागिन डान्स केला. ज्वल्प म्हणजे द्वेष, संताप, क्रोध किंवा राग. ज्वल्प म्हणजे द्वेष, संताप, क्रोध किंवा राग. मधामधात ऐकत जा थोडं थोडं काय सांगतो मी तर, म्हणजे तेवढं तुमचा इंटरेस्ट बनून राहते बाबा. झकपक. झकपक म्हणजे झगमग, चकाकी, चमक, सापसूप, लख्ख, चकचकीत. म्हणजे झकपक असे तुम्ही दसरा गिसरा दिवाळीला किंवा कोणाला भेटायला जाण्यासाठी तयारी करता. झगमग, चकाकी, चमक, सापसूप, लख्ख, चकचकीत. झंगट. झंगट म्हणजे लचाण, भानगड किंवा झेंगड, चेंगळ करणं, लचाण, भानगड किंवा चेंगळ. झगडा. झगडा म्हणजे झगडा हिंदीतला आपला, भांडण, वाद, तंटा, कलह आणि संघर्ष. झंझावत. झंझावत म्हणजे वावटळ, तुफान, वादळ, चक्रवात किंवा सोसाटा, याला म्हणतात झंझावत आलं बा, म्हणजे काही हवेचं तुफान आलं. झटपट. झटपट, लवकर, जल्द, घाई, चपळाई. झटपट, लवकर, जल्द, घाई, चपळाई. झडती घेणे. एखाद्याची झडती कशी, पोलिसवाले काय करतात, दारू फारू बंदी असली तर एखाद्याची झडती घेतात, म्हणजे झाडा घेतात, धुंदाळा, शोध करतात, तपासणी करतात, त्याची पुरी चेकिंग करतात, कपडे काढतात, त्याला म्हणतात झडती करणं. त्यानंतर आहे झपाटा. झपाटा म्हणजे सपाटी, तडाखा, आवेश, जोर, तडफ, वेग. झपाट्याने आपण म्हणतो झपाट्याने जाय, म्हणजे भाऊ सपाट्याने जाय, तडाख्याने जाय, आवेशनं, जोरात, तडफ, वेगानं जाय. झाड. झाड म्हणजे वृक्ष, तरू, झुडूप, पापद, पिटप, विटप, वनस्पती किंवा द्रुम, हे सगळे कशात येतात, झाडात. त्यानंतर झरोका. आपण म्हणतो ना, अखियों के झरोके से, म्हणजे गवाळ किंवा जाळी. डोळ्याच्या गवाळातून किंवा जाळीतून मैंने देखा जो बाबरे. झिरझिरीत. झिरझिरीत म्हणजे वितळ, पातळ, विरविरीत, म्हणजे एखादा कपडा घालून घालून झिरझिरीत होते ना, वितळ होते, पातळ होते किंवा विरविरीत होते. झिरपणे. झिरपणे, पाजरणे. आपण पाण्याचे मटके आणतो छोटे छोटे, ते पाजरले तर पाणी थंड राहते, त्याला म्हणतो झिरपणे, पाजरणे, गळणे किंवा स्रवणे. झीज. एखादी गोष्टीची झीज होणे, म्हणजे जसं दोर आपण काय म्हणतो ना, दोरी, विहिरीवर दोरी ओढून ओढून त्या दगडाची झीज होते, क्षय, नाश किंवा तूट होतात. झीट. झीट म्हणजे मूर्छा, घेरी किंवा भोवळ. झीट म्हणजे मूर्छा, घोरी किंवा भोवळ. त्यानंतर झुंजार. झुंजार म्हणजे योद्धा, रणगाजी. झुंजार म्हणजे योद्धा,
रणगाजी, रणशूर किंवा लढवय्या, लढणारा झुंजार योद्धा. झुंड, एखादे लोक झुंडीमध्ये ना, झुंडमध्ये कुत्ते आते, शेर भाई अकेले आते. तसं झुंड म्हणजे खूप 10-15 जणांचा जमाव, टोळी, समूह किंवा समुदाय. म्हणजे कुत्र्यांचा. शेर कसा आहे ते एकटा. झुला, झुला माहीत आहे ना सगळ्यांना, झुला देतात बा. जुजुरे बाळा, जुजू, झोपाळा, हिंदोळा, डोला, झोका किंवा पाळणा, त्याला एवढे नाव आहेत. झेंडा, कोणता झेंडा किंवा हाती. झेंडा, झेंडा म्हणजे निशाण, ध्वज किंवा पताका. निशाण, ध्वज, आपापल्या पार्टीचे आपापले झेंडे आहेत, म्हणजे आपापले निशाण आहेत, आपापले ध्वज आहे किंवा आपापल्या पताका फरवतात. त्यानंतर आहे झोक. झोक म्हणजे हवे का झोका, समीर. तसं झोक म्हणजे डौल, ऐट, दिमाग किंवा मिजाज, वेगळाच मिजाज असतं, त्याला म्हणतो झोक. त्यानंतर आहे झोप. झोप म्हणजे जे तुम्ही झोपाळू आहे पूर्ण. शयन, निद्रा किंवा नीज. सगळ्यांसाठीच नाही एवढं आहे, सगळे झोपाळू नसतात. शयन, निद्रा आणि नीज. जसं मी आहे, सगळं सोडू आहे. मला तर 10 वाजेपर्यंत उठवलं नाही कोणा, तर मी 12पर्यंत झोपतो. असं आपलं काम आहे. त्यानंतर टंगळ मंगळ. टंगळ मंगळ म्हणजे ढकलाढकली करणे. एखादं काम तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही हा उद्या करू, परवा करू, तेरवा करू, त्याला म्हणतो टाळाटाळ. टंगळ मंगळ, चाल ढकल, टोल वाटोलं, चुकवा चुकव, याला म्हणतात टंगळ मंगळ. टकळी. टकळी म्हणजे बडबड होते. वटवट, टपाटपर करणं, बळबळ करणं. कापसाचे सूत काढण्याचे साधन किंवा प्रांत किंवा प्रदेश म्हणजे टकळी होत असते. टणक, एखादा दगड कसा टणक, नारळ टणक असते, तसं कणखर, मजबूत, कठीण किंवा कडक. टर, टर फाटणे. आपण म्हणतो टर फाटते बा आपली. तर टर म्हणजे फजिती किंवा निंदा, मानहानी किंवा उपहास, या सगळ्या गोष्टी आपली टर फाटते. त्यानंतर आहे टरक हानी. टरक हानी म्हणजे कंटाळवाणी. टरक हानी म्हणजे कंटाळवाणी, त्रासदायक गोष्ट, त्रासदायक गोष्ट. भाषण, भाकड कथा, भाकड कथा, कटकट किंवा टूरटूर. टरक कहाणी म्हणजे काही गोष्टी, भाकड कथा, कटकट, टूरटूर. एखादी बुड्डी कशी मागं करकर लावते, ते झालं टरक हानी. टवाळकी. टवाळकी म्हणजे जसे रिकामचोट पोट्टे बसून चहा फीच्या कॅन्टीनवर टवाळक्या करतात, थट्टा करतात, निंदा करतात, कोणी चालला त्याचा उपहास, कुचेष्टा किंवा कोणाची नक्कल करतात, त्याला म्हणतो टवाळक्या करणं. टार्गट. टार्गट, टार्गट म्हणजे ठेंगणा, बुटका, खुरटा. टार्गट, ठेंगणा, बुटका, खुरटा. त्यानंतर टाळा. टाळा म्हणजे कुलूप. ताला आपला ताला. टाळा म्हणजे कुलूप किंवा टाळी. टाळी वाजते ना अशी, हे टाळी. टाहो. टाहो म्हणजे आक्रोश, हंबरटा, राग येणे किंवा हंबरट्यानं रडणे, त्याला म्हणतात टाहो. त्यानंतर आहे टिंगल. टिंगल, आपण बऱ्याच जणांची टिंगल उडवताना पाहिजे असं. टिंगल उडवणे, काय टिंगल उडवली बा, थट्टा, मस्करी, कुचेष्टा किंवा छेडखानी करणे, त्याला म्हणतो टिंगल. आणि टिप्पण. टिप्पण म्हणजे टिप, खुलासा किंवा टिप्पण करणे, एखाद्याला टिप नाही, त्याला म्हणतो टिप्पण, टिप किंवा खुलासा. तर यासोबतच आपला 4था पार्ट कंप्लीट होत आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5वा पार्ट, आणि तोही खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. टिवल्या बावल्यासारख्यापासून आपण तो चालू करणार आहोत. तर धन्यवाद.